नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक मजा बघा, म्हणजे अजित पवारांनी अचानकपणे एक भूमिका जाहीर केलेली आहे. एक घोषणा केली असं म्हणायला हरकत नाही की अजित पवारांच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यातल्या 10% जागा ते मुस्लिम उमेदवारांना देणार आहेत. आता हे खरं म्हणजे ही घोषणा फार महत्वाची आहे. याचं कारण लक्षात घ्या. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणपणे असं म्हटलं गेलं आणि ते खरंच होतं, महाविकास आघाडीला मुस्लिमांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणामध्ये होता. एवढंच नव्हे, अगदी उद्धव ठाकरेंना सुद्धा मुस्लिमांचा पाठिंबा होता, काँग्रेसला होताच, शरद पवारांनाही होता. एवढं असूनही लोकसभा निवडणुकीमध्ये एकही उमेदवार मुस्लिम महाविकास आघाडीनं दिला नाही. त्याबद्दल बरीच चर्चा झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तरी मुस्लिमांना स्थान मिळालं पाहिजे अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली. म्हणजे मुस्लिमांचा फक्त वोट बँक म्हणून तुम्ही वापर करता, पण प्रत्यक्ष मुस्लिमांना जेव्हा काही देण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही देत नाही, अशा प्रकारची भूमिका मुस्लिम समुदायानं घेतली. आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये द्यावंच लागेल, मुस्लिमांना उमेदवारी द्यावी लागेल अशी कल्पना आता पुढे आली, अशी भूमिका मांडली जात होतीच. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांनी सगळ्यांच्या अगोदर, म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या अगोदर अजित पवारांनी जाहीर करून टाकलं की मुस्लिमांना 10% उमेदवारी मिळेल. 10% उमेदवारी हे प्रमाण निश्चितपणे चांगलं आहे. अजित पवारांच्या वाट्याला ज्या जागा येतील त्यापैकी 10% उमेदवार हे मुस्लिम असणार आहेत. आणि सध्या खरं म्हणजे असं आहे की अजित पवारांच्या सोबत मुस्लिम उमेदवार किंवा मुस्लिम नेते मोठ्या संख्येनं आहेत. एक म्हणजे हसन मुश्रीफ आहेत, त्याचप्रमाणे नवाब मलिक आहेत, सिद्दीकी आहेत, असे बऱ्यापैकी मुस्लिम उमेदवार आहेत. आणि अजित पवारांनी आत्ता असं सांगितलंय की हसन मुश्रीफ, नवाब मलिक, यांची कन्या सना, जिशान सिद्दीकी, नजीम मुल्ला या मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. प्रामुख्याने मुंबईमध्ये जवळपास 4-5 उमेदवार अजित पवारांचे मुस्लिम असतील असं अजित पवारांनी जाहीर केलं. एकीकडे भाजपचे नेते अत्यंत बिखारी टोकदार विधानं करतायत, हिंदुत्ववादी विधानं करतायत, मुस्लिम विरोधी विधानं करतायत. नितेश राणे यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ते आपण सगळ्यांनी ऐकलंय. असं सगळं होत असताना इकडे अजित पवारांचा पक्ष मात्र मुस्लिमांच्या संदर्भामध्ये वेगळी भूमिका घेतो आहे. मी मागे असं म्हटलं होतं की मुळात अजित पवार गुलाबी झाले पण अजित पवार भगवे होत नाहीयेत. अजित पवारांना असं वाटतं की आपली एक वैचारिक भूमिका आहे, आपल्या पक्षाची एक वैचारिक मांडणी आहे, आपली एक पारंपरिक वोट बँक आहे. त्यामुळे आपण भाजपसोबत जरी असतो तरी सुद्धा भाजपच्या भाषेत आपण बोलायचं नाही. आपली विचार करण्याची पद्धत, प्रचार करण्याची पद्धत, भूमिका मांडण्याची पद्धत ही आपण आपलीच ठेवली पाहिजे असं अजित पवार म्हटले. आणि अजित पवारांच्या याच्याबद्दल अनेकांनी तक्रार सुद्धा केली पक्षश्रेष्ठींकडे भाजपच्या, की अजित पवार आपल्यासोबत आले पण ते वेगळीच भूमिका घेत आहेत, वेगळा सूर लावतात. आता असं दिसतंय की धर्मनिरपेक्ष भूमिका अजित पवारांनी घ्यावी याला अमित शहांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे. गंमत अशी आहे की मला असं वाटतं त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की अमित शहांच्या लक्षात आलेलं आहे की मुळामध्ये जे 3 पक्ष एकत्र आहेत त्या 3 पक्षांना एकमेकांची मतं मिळाली पाहिजेत. महाविकास आघाडीमध्ये जे घडलं की उद्धव ठाकरेंची मतं शरद पवारांना मिळाली, काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेंना मिळाली, एकमेकांना मिळाली. तसं इथे भाजपची मतं अजित पवारांना मिळणं, अजित पवारांची मतं वेगळी भाजपला मिळणं, एकनाथ शिंदेची मतं मिळणं, हे जे आहे हे नीटपणे घडलं पाहिजे. अमित शहांना असं वाटतं की जर अजित पवारांनी सेक्युलर भूमिका घेतली, धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली तर त्याचा फायदा या अर्थानं होईल की त्यामुळे जी मुस्लिम मतं ही अदरवाईज भाजपला मिळण्याची शक्यता अजिबात नाही, जी त्या अर्थाने एकनाथ शिंदेना सुद्धा मिळण्याची शक्यता अजिबात नाही, पण ती मुस्लिम मतं महाविकास आघाडीकडे मात्र जाणारच आहेत. त्यातली किमान काही मतं जर अजित पवार खेचून घेऊ शकले, आम्ही म्हटल्याप्रमाणे स्वाभाविक आहे की एका अर्थाने, कारण शेवटी जेव्हा 4-4, 5-5 उमेदवार तुम्ही मुस्लिम देता तर त्या पक्षाविषयी सहानुभूती सुद्धा किमान वाटू शकते मुस्लिमांना आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे मुस्लिम वोट बँक जी आपल्याकडे नाहीच आहे ती मुस्लिम वोट बँक ही मिळावी महायुतीला अजित पवारांच्या माध्यमातून, म्हणून हा प्रयत्न अमित शहांचा असावा असं दिसतंय. दुसरीकडे अजित पवारांना हे कळून चुकलेलं आहे की आपल्याला आपली वैचारिक भूमिका जी वेगळी आहे ती जर आपण तशीच कायम ठेवली नाही आणि पूर्णपणे भाजपला शरण गेलो, भाजपचीच भूमिका आपण आपली म्हणून मांडू लागलो तर आपल्याला आपली पारंपरिक वोट बँक मिळणं हे निव्वळ अशक्य आहे आणि आपली वोट बँक आपल्यापासून दुरावेल. लोकसभा निवडणुकीमध्ये ते त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जी परंपरागत मतं आहेत ती पण मिळत नाहीत. आणि गंमत काय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांचेच आमदार, अजित पवारांचेच नेते अजित पवारांना सांगतात की ही जी भाजपची सगळी भूमिका आहे ती आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये त्रासदायक ठरते. हसन मुश्रीफांनी करायचं काय, ही अडचणीची गोष्ट आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नवाब मलिक त्यांना अडचण आहे,
अनेक ठिकाणी अडचण आहे. आणि केवळ मुस्लिम आमदार जिथे आहे तिथेच नव्हे, बाकीच्या सुद्धा ठिकाणी ही अडचण आहे. कारण मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बेस होता आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अधिष्ठान आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची जी वोट बँक आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम सुद्धा आहेतच. त्यामुळे आता जर हिंदुत्वाची भूमिका भाजपनं घेतली तर त्याचा आपल्याला फटका बसेल आणि आपले उमेदवार पराभूत होतील. दुसरीकडे भाजपला पण हे सांगितलं गेलं की जर सगळीच्या सगळी मुस्लिम मतं तुम्ही सोडून दिलीत तर ती सगळी मतं एक गठ्ठा लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीला मिळतील आणि मग तुम्हाला काय. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मुळामध्ये भाजपचा प्रयत्न प्रामुख्यानं आपली मतं वाढवणं यापेक्षा सुद्धा महाविकास आघाडीची मतं कमी करण्याचा प्रयत्न करणं. किती होतील माहिती नाही, म्हणजे अजित पवारांकडे असं अजित पवार म्हटल्यामुळे त्यांना किती मतं मिळतील हे सांगता येत नाही. कारण मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जी पारंपरिक वोट बँक होती ती सगळी वोट बँक ही शरद पवारांच्याकडे जाणार आहे असं दिसतंय. म्हणजे लोकसभा निवडणुकीत पण आपण हे बघितलं. त्यामुळे आत्ता ज्या ज्या ठिकाणी अजित पवार विरुद्ध शरद पवार असा मुकाबला होईल त्या त्या जागांवर शरद पवारांकडेच पारंपरिक वोट बँक जाईल, अजित पवारांकडे जाईल असं वाटत नाही. पण अजित पवारांकडे जे तगडे लोक आहेत, तगडे आमदार आहेत, आत्ता विद्यमान आमदार जे आहेत तगडे, त्यांना मात्र निवडून येणं कदाचित शक्य होईल. पण ते निवडून येण्यासाठी त्यांना त्यांची पारंपरिक वोट बँक हवी आहे. ती जर दुरावली तर मात्र ते अडचणीमध्ये येतील. आणि त्यामुळे आत्ता हा प्रयत्न आहे अजित पवारांचा की आपल्याला मुस्लिम वोट बँक जी आहे ती पण आपल्याला मिळाली पाहिजे. आता मला एक मुद्दा यामध्ये महत्वाचा सांगायचा आहे. मुळामध्ये हे राजकारण आहे, हे व्यूहरचना आहे, हे सगळं खरंच आहे. पण तरी सुद्धा त्याचा अजित पवारांना किती फायदा होईल मला माहिती नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांनी जरी ठरवलं की पारंपरिक वोट बँक आपली महत्वाची आहे आणि ती आपल्याला मिळायला हवी, तरी सुद्धा शरद पवारांच्या समोर अजित पवारांना ती वोट बँक मिळवणं तेवढं सोपं पण नाहीये. त्यामुळे आत्ता निवडणुकीच्या राजकारणात त्यांना किती फायदा होईल हे मला माहिती नाहीये. पण एक नक्कीच आहे की अजित पवारांच्या एकूण प्रतिमेच्या अनुषंगाने मात्र हे फार महत्वाचं आहे आणि चांगलं हे मान्य केलं पाहिजे. शेवटी असं आहे की तुम्ही भाजपसोबत गेलात हे ठीक आहे, पण तुम्ही तुमची एक भूमिका आहे ती भूमिका सोडली नाही याचं निश्चितपणे कौतुक केलं जाईल. आणि मला असं वाटतं की अजित पवारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अजित पवारांच्या एकूण दीर्घकालीन फायद्याचं ठरू शकतं. अनेकदा काय होतं माहिती आहे का, म्हणजे मागे मी असं म्हटलं होतं की रामदास आठवले हे भाजपसोबत गेले आणि केंद्रीय मंत्री वगैरे झाले. आता केंद्रीय मंत्री कसं व्हायचं ते रामदास आठवले यांना नीटपणे कळालेलं आहे. पण भाजपसोबत गेल्यानंतर जर हेडगेवार जयंतीला हेडगेवारांना अभिवादन, गोळवलकर गुरुजींना अभिवादन अशा प्रकारच्या पोस्ट रामदास आठवले टाकू लागले तर ती मोठी पंचायत असते. आणि मुळात गंमत काय असते की जेव्हा एखादा पक्ष अशा वेगळ्या विचारसरणीच्या नेत्याला किंवा पक्षाला सोबत घेतो तर त्याची पण अपेक्षा अशी असते की तुम्ही आमच्या सुरात सूर मिसळणं अपेक्षित नाहीये, उलट पक्ष तुमची मतं जी आहेत ती आम्हाला मिळाली पाहिजेत. त्यामुळे अजित पवारांकडून सुद्धा भाजपची अपेक्षा हीच असणार आहे की अजित पवार तुम्ही आमच्यासोबत या, पण तुमची जी वोट बँक आहे ती आमच्याकडे द्या, तुम्ही आमच्या सुरात सूर मिसळू नका, तर आमची वोट बँक आम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला तुमची वेगळी वोट बँक निर्माण करावी लागेल, जे असेल ते आम्हाला द्यावी लागेल, म्हणजे एकत्रित वोट बँकेचा आपल्याला फायदा होईल. आता हे सगळं खरं आहे. पण असं किती जरी झालं तरी सुद्धा किंवा अशा कृतींमुळे मुस्लिम खरंच येतील महायुतीसोबत, मुस्लिम भाजपसोबत येतील, अजित पवारांच्या निमित्तानं मुस्लिम वोट बँक भाजपला मत देईल. मला असं वाटतं की आपण अनेकदा गृहीत धरतो, म्हणजे आपल्याकडे मुस्लिमांना तर फार आपण गृहीत धरतो. एक गठ्ठ्या मतांसाठी मुस्लिमांचा, त्या अर्थानं मुस्लिम मतांचा वापर करण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांनी खूप वेळा केलेला आहे. प्रत्यक्षात मुस्लिमांची अवस्था, त्यांची आर्थिक स्थिती याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मला अनेकदा चिंता वाटते की एका अर्थानं मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा प्रयत्न आपण करतो की काय. आणि सगळीकडेच हे माध्यमांमध्ये सुद्धा आहे. हिंदू सणांचं जेवढं कौतुक केलं जातं त्या तुलनेमध्ये मुस्लिम संस्कृती, सणवार याच्याकडे मात्र त्या अर्थानं पाहिलं जात नाही. अनेकदा मुस्लिमांवर सगळं बहुसंख्याक संस्कृती लादली जाते. त्यांची एक वेगळी ओळख आहे, त्यांची एक वेगळी संस्कृती आहे. ती संस्कृती समजावून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि ही सगळी संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये इतकी छान विरघळलेली आहे की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आपण एकत्र असलं पाहिजे, सोबत असलं पाहिजे. पण त्याचवेळी त्या सांस्कृतिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांना सुद्धा तो सन्मान दिला पाहिजे. ती ओळख सुद्धा त्यांना छान अधोरेखित करता आली पाहिजे. त्यांनी आपली सांस्कृतिक ओळख पुसून टाकावी आणि पूर्णपणे हिंदुत्वामध्ये, हिंदू धर्मामध्ये येऊन मिसळावं अशी अपेक्षा करण्याचं काही कारण नाहीये. ती वेगळी ओळख त्यांना सांभाळता आली पाहिजे, जपता आली पाहिजे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, मला असं वाटतं की आजवर सगळ्या मुस्लिम समुदायांना कायमच भारतीयत्वाची कास धरली आणि भारतीयत्वाला, भारतीय संविधानाला घातक ठरेल अशा प्रवृत्तींना कायम रोखलं. हे फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा एकूण जर आपण बघितलं तर मुस्लिम समुदायानं फार महत्वाचं काम केलेलं आहे. अत्यंत सजगपणे, डोळसपणे काम केलेलं आहे.
अशा वेळी असं म्हणणं की असं काही केलं की गठ्ठ मुस्लिम मतं जातील, मुळामध्ये साधी गोष्ट अशी आहे की जर मुस्लिम मतं ही प्रामुख्याने महाविकास आघाडीला मिळतात असं आपण म्हणतो, याचं कारण असं आहे की काँग्रेसबद्दल मुस्लिमांना बऱ्यापैकी भरवसा वाटतो. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांविषयी सुद्धा एकूण मुस्लिम समुदायाचं मत बरं आहे असं दिसतंय. आणि आश्चर्यकारकरित्या कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मुस्लिमांना वेगळा जिव्हाळा वाटू लागलेला आहे. म्हणजे स्वतः अजित पवारच असं म्हटले होते एका ठिकाणी की एक काळ असा होता की मुस्लिमांना शिवसेनेची भीती वाटायची. त्याने अल्पसंख्य हा शब्द वापरला होता, पण मुस्लिमांना भीती वाटायची शिवसेनेची. आता मात्र तेच मुस्लिम उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे अगदी आकृष्ट होत आहेत. पण हे खरं आहे की आता जर मुस्लिम वोट बँक महाविकास आघाडीकडे आकृष्ट झालेली असेल तर ती केवळ अजित पवारांनी अशा प्रकारची घोषणा केली म्हणून ही वोट बँक किंवा यातला बराच मोठा हिस्सा हा महायुतीसोबत जाईल का, हा सुद्धा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. पण एक आहे, मी मागे म्हटलं होतं की काही टक्के मतं जरी मिळाली, 0.5%, 1% तरी सुद्धा ती मतं महाविकास आघाडीची कमी होऊ शकतात आणि आपल्याला फायदा होऊ शकतो. असं कदाचित अशी व्यूहरचना भाजपची असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी व्यूहरचना अमित शहांची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मला एक या निमित्तानं नोंदवायचं आहे की मुळात मुस्लिमांची लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, रिप्रेझेंटेशन मुस्लिमांना त्या प्रमाणात मिळालं पाहिजे. अनेकदा असं होतं, म्हणजे मला कायम हा प्रश्न पडतो की मुस्लिम मंत्र्यांची संख्या इतकी वेळ कमी असते, तर मुस्लिमांची लोकसंख्या जर 20% असेल तर त्यांना राजकारणामध्ये, त्यांना विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आणि त्यांना अर्थातच मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे अजित पवारांनी सुरुवात केली याचं कौतुकच आहे. म्हणजे बाकी त्यांची व्यूहरचना काय, स्ट्रॅटेजी काय वगैरे हा मुद्दा वेगळा, पण मला असं वाटतं की अजित पवारांचं अभिनंदन केलं पाहिजे 3 कारणांसाठी. पहिलं म्हणजे मी कुठल्याही पक्षासोबत गेलेलो असलो तर सुद्धा पक्षासोबत जाणं ही एक वेगळी गरज असते, व्यवहार असतो, त्यावेळच्या काही राजकीय अपरिहार्यता असतात, ते सगळं ठीक आहे. पण म्हणून मी माझी भूमिका बदललेली नाही, माझी वैचारिक भूमिका तीच आहे हे मांडणं सुद्धा फार महत्वाचं आहे मला वाटतं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे या प्रकारे केवळ मुस्लिम समुदायाला खुश करणं वगैरे मुद्दा वेगळा, पण त्यांना उमेदवारी देणं हे आणि जाहीरपणे देणं. आता अजित पवारांनी दिल्यामुळे एक चांगला भाग असा होईल की आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा लोकांना विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंसकट सगळ्यांना, की आपल्याला सुद्धा मुस्लिम उमेदवार द्यावे लागतील. त्यामुळे मुस्लिम उमेदवार दिले जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. तिसरं जे आहे ते मी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांना याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे की अजित पवार काही झालं तरी अजित पवार भगवे झाले नाहीत, अजित पवारांनी आपली भूमिका सोडली नाही, याचं निश्चितपणे दीर्घकालीन राजकारणामध्ये कौतुक होईल. आणि अजित पवारांची प्रतिमा गुलाबी झाल्यामुळे किती सुधारले मला माहिती नाहीये, पण भगवे न झाल्यामुळे मात्र तिला निश्चितपणे ती उजळेल असं मला वाटतं. आणि आणखी एक त्यातला चांगला भाग असा आहे की अजित पवारांच्या सोबत जे कार्यकर्ते गेलेले आहेत, जे उमेदवार आमदार गेलेले आहेत आणि काही मतदार सुद्धा त्यांच्यासोबत जे असतील, त्या सगळ्यांपुढे हा पेच होता की आता आपण भाजपच्या भाषेत बोलायचं का, आपण आता हिंदुत्ववादी मांडणी करायची का, इतके दिवस आपण काय बोललो आणि आता काय बोलायचं. म्हणजे आमचे अमोल मिटकरेंसारखे जे आमचे आमदार मित्र आहेत त्यांची ही पंचायत होती की आपण तिकडे गेलो, काय चूक झाली, काय झालं, ठीक आहे, पण आता इतके दिवस आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बोललो, इतके दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळं बोललो, छत्रपती शिवाजी महाराज किती पुरोगामी होते हे आपण सांगत राहिलो इतकी वर्ष, आणि आता अचानकपणे आपण कुठली भाषा वापरायची, आपण कुठला सूर अडवायचा हा प्रश्न होता. रुपाली चाकणकरांना हा प्रश्न होता की आपण कायम बोलताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सावित्रीच्या लेकी वगैरे असा उल्लेख करतो आणि आता भस्कर आपण आता इकडे गेलोय, आता आपली भूमिका काय. अजित पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आपण भाजपसोबत गेलेलो असलो तरी सुद्धा आपली वैचारिक भूमिका मात्र तीच असेल. त्यामुळे या बाकीच्या सगळ्याच नेत्यांची, म्हणजे छगन भुजबळ असोत, हसन मुश्रीफ असोत, की ज्यांची एक वेगळी वैचारिक भूमिका आहे, वैचारिक मांडणी आहे, त्यांना आपण भाजपच्या भाषेमध्ये बोलायचं नाहीये. आपल्याला आपली जी भाषा आहे, आपली जी वैचारिक भूमिका आहे त्याच दिशेनं जायचं आहे. हे कळल्यामुळे ते बऱ्यापैकी जरा मला असं वाटतं की त्यांना बरं वाटेल आणि सुटकेचा निश्वास टाकतील ही मंडळी, की म्हणजे आपल्याला आपली भूमिका मांडता येईल. हे नक्कीच घडणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पण शेवटचा मुद्दा आहे की शेवटी अशा प्रकारची वैचारिक भूमिका ही केवळ प्रतिकात्मक असून चालत नाही. तुम्ही खरंच त्या भूमिकेसाठी प्रामाणिक आहात का, आणि त्यासाठी किंमत चुकवायची तुमची तयारी आहे का. तुम्हाला जर किंमत चुकवायची नसेल, तुम्हाला जर फक्त सत्तेसाठी सगळी मूल्य वगैरे सगळी सोडून कुठे जायचं असेल, तर मग ही वैचारिक भूमिका फक्त मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, हा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. फुले शाहू आंबेडकर हे म्हणणं सोपं आहे,
पण फुलेशाह आंबेडकरांनी जे केलं त्या मूल्यांसाठी खरं म्हणजे किंमत चुकवण्याची तयारी तुम्ही दाखवायला पाहिजे होती, ती तुम्ही दाखवली का, असा प्रश्न विचारला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख तुम्ही करता आहात ते बरोबर आहे, पण दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणं तुम्हाला जमलं का असं लोक विचारतील. त्याचं काय करणार, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ वैचारिक भूमिका आमची आहे असं म्हणणं, मुस्लिमांना सगळ्या जागा 10% जागा आम्ही देऊ असं म्हणणं, पुरोगामी भूमिका मांडणं, सेक्युलर भूमिका मांडणं हे वेगळं, आणि खरंच ती भूमिका तुमच्या व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये, प्रत्यक्षामध्ये आहे का हे पण लोक नक्कीच बघतील. तिथे मात्र काय करणार हा मोठा प्रश्न आहे. एनिवे, तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.